आमच्या बाबुळगावच्या चैतालीताई असतील की ज्यांनी सांगितलं कशा प्रकारे शेती नसलेल्या महिला एकत्रित आल्या। मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्याकरता महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। याच अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकरी बिल पास करतो आणि या बिलामुळे तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, कारण आपण बघितलं शेती क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या भगिनी शेतीत काम करतात, पण शेती मात्र भावांच्या नावाने आहे। त्यामुळे शेतकरी हे भाऊ आहेत आणि बहिणी या शेतमजूर आहेत। त्याच्यामुळे आता आपण कायदा केलेला आहे। या कायद्याच्या माध्यमातून या सगळ्या बहिणींना शेतकरी दर्जा आपण देणार आहोत। तशा पद्धतीचं त्यांना शेतकरी म्हणून सर्टिफिकेट आपण देणार आहोत आणि शेतकरी म्हणून जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांकरता त्यांना आपण एलिजिबल करणार आहोत। त्यामुळे चैतालीताई, आता तुम्हाला काळजी करायचं कारण नाही। तुमच्या गटातल्या या ज्या 24 महिला आहेत, या 24ही महिला त्यांच्याकडे शेती असो का नसो त्या शेतकरीच होणार आहेत आणि त्यांना शेतकरी हा दर्जा येत्या काळामध्ये आपण देणार आहोत।